नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। 9 दिवस आपण सारेच देवीची मनोभावी आराधना करणार आहोत, देवीचा उत्सव साजरा करणार आहोत। मात्र या उत्सवामागची नेमकी गोष्ट काय, देवीच्या विविध रूपांमागची कथा काय, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत हरिभक्त परायण संजोताई संजय केतकर। पाहूया एबीपी माझाचा नवरात्रोत्सव विशेष सेगमेंट अनाथनाथे अंबे। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा शारदा माता की जय। आज नवरात्राची दुसरी माळ। आजच्या देवीचं नाव आहे ब्रह्मचारिणी। ज्या भगवती पार्वती देवीनं भगवान शिवाला मिळवण्यासाठी अखंड तप केलं, साधना केली, उग्र तपश्चर्या केली, म्हणूनच तिचं नाव पडलं ब्रह्मचारिणी। तिच्यासारखं व्रत अन्य कोणीही करू शकत नाही, म्हणून ती ब्रह्मचारिणी असं वर्णन केलंय। जी फक्त एक पान खाऊन राहिली, कधी कधी तिनं पानही खाल्लं नाही, म्हणून तिचं नाव देखील अपर्णा असं पडलं। तेव्हा ही ब्रह्मचारिणी जिनं अक्षरमाला हातात धारण केलीये, म्हणजेच रुद्राक्षांची माळ हातात घेतलीये, एका हातात कमंडलू आहे, पांढरी शुभ्र वस्त्र परिधान केलेली आहेत, अक्षमाला धारण केलीये, म्हणजेच अ ते ज्ञ पर्यंतची सर्व अक्षर म्हणजेच सगळ्या विद्या जिच्यामध्ये पारंगत आहेत, जिच्यापासून सर्व विद्यांचा उगम होतो, अशी विद्याधात्री असणारी ही ब्रह्मचारिणी माता। आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक दशेमध्ये असताना व्रतस्थ राहावं लागतं, मन एकाग्र करावं लागतं। मग या ब्रह्मचारिणीची उपासना केल्यानंतर, तिला वंदन केल्यानंतर, याच ब्रह्मचारिणीचा आशीर्वाद म्हणून आपण आपली बुद्धी एकाग्र करू शकतो। अनेक व्रत वैकल्यांचा संकल्प या ब्रह्मचारिणीच्या आशीर्वादाने आपण नक्कीच घेऊ शकतो। अत्यंत कठोर व्रत करायचं असेल, एकाग्र व्हायचं असेल, संयमित व्हायचं असेल, कुठल्याही आधी व्याधींच्याही पलीकडे जाऊन एकाग्रतेने व्रताची उपासना करायची असेल, तर ब्रह्मचर्य व्रत धारण करण्यासाठी या ब्रह्मचारिणीची उपासना विद्यार्थी दशेत असताना, नोकरी करत असताना, किंबहुना आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात या ब्रह्मचारिणीला नमन केल्यानंतर, तिला शरण गेल्यानंतर आपण व्रतस्थ राहू शकू, यात शंका नाही। आजची ही दुसऱ्या दिवशीची जी माळ आहे, त्या माळेला ब्रह्मचारिणीच्या स्वरूपात विलीन करूया। उद्या आपण देवीचं तिसरं रूप चंद्रघंटा हे बघूया, तेव्हा उद्या निश्चित भेटूया। जगदंब उदयोस्तु उदयोस्तु। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।